गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपलं जे काही तिसरं चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, तर त्याच्यामधला जो काही आपला पॉईंट्स हा सुरू होता की ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन, की जो पॉईंट्स हा आपला जो काही जे काही चॅप्टर आहे रेडिएशनचे जे पॉईंट्स आहे तर ते आपले स्टार्ट झालेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 पॉईंट्स बघितले. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की हीट ही कशा कशा पद्धतीने त्याचे जे काही मोड आहेत, मोड म्हणजे काय मार्ग, हे कुठले कुठले आहेत, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही सगळ्यात जास्त फास्टेस्ट अशी प्रोसेस असणार आहे. तर त्याचे पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते आता आपल्याला बघायचे. तर त्याच्यामध्ये चौथा जो काही पॉईंट्स असणार आहे बघा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर the process of transfer of heat by radiation does not require any material medium, since electromagnetic waves travel through a vacuum. बघा, आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की जी काही प्रोसेस म्हणजे काय पद्धत, तर ट्रान्सफर होण्याची जी काही हीट जी काही आहे पद्धत बाय रेडिएशनची, तर डज नॉट, आपण याच्याही आधी हा पॉईंट डिस्कस केलेला आहे की डज नॉट रिक्वायर, की त्याला कुठल्याही प्रकारचं जे काही मटेरियल मीडियम आहे त्याची आवश्यकता नसते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ह्या ज्या काही आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पण काय आहेत, एक प्रकारे हीट रेडिएशनचीच एक प्रकारे काय होत असते, त्याच्याद्वारे ट्रान्सफर या होत असतं. आणि ट्रॅव्हल थ्रू ते कुठून जातं, व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजेच काय, एक प्रकारे एअरटाईट असं मीडियम असणार आहे ते. तर त्याच्यानंतरचा जो काही पुढचा पॉइंट आहे आपला पाचवा, हा बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, हीट जी काही आहे ती ट्रान्सफर होते, हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन is therefore possible through vacuum as well as through material medium transparent to this radiation. To this radiation. त्याच्यानंतर बघा, आता हीट ही ट्रान्सफर होणार आहे बाय रेडिएशनद्वारे. मग आता तर त्याचं म्हणणं काय की ही केव्हा शक्य, पॉसिबल म्हणजे काय, केव्हा शक्य, थ्रू अ व्हॅक्यूम ॲज वेल ॲज, म्हणजे काय, तिथं व्हॅक्यूमद्वारे होईल. तसेच त्याच पद्धतीने थ्रू अ मटेरियल मीडियम, परंतु ते मटेरियल मीडियम कसं असलं पाहिजे, ट्रान्सपरंट असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं, टू धिस रेडिएशनसाठी. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, सहावा जो काही पॉईंट असणार आहे, सहावा पॉईंट मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट of the bodies that are exchanging
heat is also not required when the exchanging heat is also not required when the radiation falls on a body that is not transparent to it. मग आता त्यांनी 6व्या पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही फिजिकल कॉन्टॅक्ट, बघा आता फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे काय की एक प्रकारे एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर येत असेल, परंतु त्यावेळेस दॅट आर एक्सचेंजिंग हीट, म्हणजे काय तिथे हीट मात्र ही एक्सचेंज होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा ऑल्सो नॉट रिक्वायर्ड, म्हणजे हीट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड, म्हणजे तिथे हीट ही रिक्वायर्ड म्हणजे मिळू शकणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर वेन द एक्सचेंजिंग हीट, मग ही केव्हा मिळू शकेल, इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. अजून त्यांनी म्हटलेलं आहे की वेन द रेडिएशन फॉल्स ऑन अ बॉडी दॅट इज नॉट ट्रान्सपरंट टू इट, म्हणजे काय की ते कसं असलं पाहिजे, ते ट्रान्सपरंट म्हणजे नॉट नसलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नॉट ट्रान्सपरंट म्हणजे काय की एक प्रकारे ते त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं जे काही रेडिएशन आहे ते पास आउट झालं नसलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा आता त्याच्यानंतर पुढचा जो काही 7वा पॉइंट आहे, 7व्या पॉइंट मध्ये त्यांनी एक्झाम्पल सांगितले. बघा त्या एक्झाम्पल वरून अजून तुमचं क्लिअर होईल की एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑन द फ्लोअर, बघा ऑन द फ्लोअर और किंवा त्यांनी अजून दुसरं घेतलेलं आहे ऑन आवर हँड्स, म्हणजे आपला हात, आणि फ्लोअर म्हणजे काय जमीन. तर इट इज ॲब्सॉर्ब, म्हणजे ते काय केलेलं आहे ॲब्सॉर्ब, अँड द बॉडी gets heated up the electromagnetic radiation emitted by the bodies which are at a higher temperature with respect to the surrounds is known as thermal radiation. बघा आता 7व्या पॉइंट मध्ये जे काही एक्झाम्पल आहे त्यांनी काय म्हटलेलं की ऑन द फ्लोअर, म्हणजे जर जमीन किंवा आपला हात जर आपण घेतला तर इट इज ॲब्सॉर्ब, म्हणजे काय ते शोषलं जाणार आहे. आणि द बॉडी गेट्स हिटेड अप, म्हणजे काय की जर समजा तुम्ही बाहेर
सूर्यप्रकाश आहे, बरोबर आहे, सनरेज येत आहेत, तर मग त्यावेळेस तुम्ही तुमचा हात जर असा घेतला तर साहजिक आहे तो काय होणार आहे, तापणार आहे. किंवा आपलं शरीर जरी आपण तिथे आपण उभं राहिलो तर साहजिक आहे आपलं अंग पण तापणार आहे. म्हणजे सिंपल एक्झाम्पल आहे. किंवा जमीन असेल ती पण तापलेली असेल, आपण जर पाय ठेवला तर आपल्याला चटका बसतो, साहजिक आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलेलं आहे, बॉडी गेट्स हिटेड अप, म्हणजे ती काय होते, उष्णता ही लगेच एक प्रकारे शोषली जाणार आहे. परंतु आता बघा दुसरं एक्झाम्पल, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता त्यांनी काय म्हटलेलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे इमिट होत आहे बाय द बॉडीज, म्हणजे एखाद्या बॉडीमधून, तर विच आर ॲट अ हायर टेम्परेचरला, परंतु तिथे टेम्परेचर कसं असणार आहे, ते खूप हाय लेवलचं असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू द सराउंड्स, म्हणजे जे काही त्याचं सराउंडिंग असणार आहे त्याच्याशी ते एक प्रकारे मॅच होईल. इज नोन ॲज अ, तर त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, थर्मल रेडिएशन. अशा पद्धतीने आपला हा पॉइंट्स ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन हा कम्प्लीट झालेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, थेरॉटिकल पॉईंट्स आहे, प्रिपेअर करायचे आहे. या तुम्हाला मी नोट्स देते प्रकारे, मी स्वतः काढून पुस्तकामध्ये पण ह्याच नोट्स आहे, परंतु मी तुम्हाला ते पॉईंट वाईज दिलेले आहे की जेणेकरून तुम्हाला हे काय होतील, व्यवस्थित तुम्हाला लर्न करता येईल, पाठ करता येईल. याच्यासाठी मी ह्या तुम्हाला पॉईंट वाईज ह्या नोट्स काढून दिलेल्या आहेत आणि समजून दिले. नमस्कार.